ठाकरे गटाच्या याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात 12 फेब्रुवारीला ही सुनावणी होईल। सोमवारी ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती। या याचिकेतून आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देण्यात आलंय। तर त्याआधी 8 फेब्रुवारीला शिंदे गटाने जी याचिका केलेली होती त्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी पार पडेल। सर्वोच्च न्यायालयाने झापून सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं ट्रायब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये। सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरला बरखास्त केलं का? सरकार बरखास्त केलं का? सरळ सरळ पक्षांतर झालेलं आहे। सरळ सरळ घटनेच्या पाठीत खंजीर खुपसल्या, संविधान पायदळी तुडवलं, 10वं शेड्यूल पायदळी तुडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायालय फक्त झापत राहत आहे। आम्हाला न्यायालयाविषयी आदर आहे, पण या झापण्याच्या पलीकडली पावलं टाका आता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।